हॅलो एव्हरीवन. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. आपल्या संस्कृतीमध्ये खूप सगळे सण येतात, छोटे सण मोठे सण. त्यानंतर पाहुणे मंडळी घरी खूप येत असतात. त्यावेळी आपण आपलं किचन कसं सांभाळू शकतो, आपण पूजा अर्चना करून पटापट आपला स्वयंपाक कसा आवरून घेऊ शकतो, याच्याविषयी हा छोटासा ब्लॉग आहे. तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. मी चालली आज FC रोडला माझ्या फ्रेंडसोबत. म्हटलं आज मस्त डे आउट विथ फ्रेंड करूया. म्हणजे ॲक्च्युली ना मी मुली असं कधीतरी कुठेतरी बाहेर जात असतो, पण असं इतकंही नाही की फ्रिक्वेंटली पण नाही जात. आणि मार्केटमध्ये वगैरे आम्ही कधीच गेलेलो नाही आहे. सो म्हटलं की आज जाऊन येते, बघते काय आहे FC रोडला. ॲक्च्युली मी आत्ताच जाऊन आली, 15-20 दिवसच झालेले आहे, पण मी मंगेशसोबत गेलेले. सो चला, काही असलं दाखवण्याजोगतं तर मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि मी FC रोडला जाते जसं तुम्हाला सांगितलं, आणि मंगेशचे हाल दाखवते काय झाले आहेत. त्याला मी कुठे जात असली त्याला एकट्याला घरात बिलकुल करमत नाही. काय झालं मंगेश? मोबाईल बघतोय हा, आणि बघा तोंड वगैरे कसं फुगून गेलं एकदम. मी फॅन बंद करते. ॲक्च्युली मला असं वाटलं, कट्टी म्हणतोय मला बघ, मला असं वाटलं की आज मंगेशची मॅच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये की सकाळी मंगेशच्या मॅचेस आहेत. या पोराने मला सांगितलं होतं की संध्याकाळी पण याची मॅच. कोई बात नाही. यालाच कन्फ्युजन झालं असेल, कारण लास्ट सॅटर्डे संडे दोन्ही टायमाला मॅचेस होता. आणि मग मी माझ्या फ्रेंडसोबत प्लॅन बनवला. म्हटलं तसं याला वेळ नाही मला कुठे घेऊन जायला. आणि हे लोक तिकडे जाऊन बनमस्का पाव खाणार त्या दिवशी. त्याला मला वाटतं बायको चालली याचं दुःख नसेल, बनमस्का पाव बायको जाऊन आणि सॉफ्टी खाणार याचं दुःख आहे. त्या दिवशी गेलो तर मला म्हणे बनमस्का नको खाऊ, म्हणे खराब असतो आणि अनहेल्दी असतो. मी नाही खाणार. ठीक आहे, माझ्या फ्रेंडला म्हणेल तुम्हीच खा, नवरा नाही आहे त्याच्याशिवाय खाऊ नाही शकत. गळ्याच्या खाली घास नाही उतरत माझा नवरा नसल्यावर. काय बोलतो? ठीक आहे, इट्स ओके. लवकर येते मी, लवकर येते, तो टेन्शन नको. बरोबर जाते. तू याला म्हटलं मी की खाली मुलांच्या मॅच चालू आहे तर खाली जाऊन बस. नाही तेव्हा जायचं असतं, पण आता नाही. छोट्या मुलांच्या मॅच बघून काय करू? एवढे पण छोटे नाही आहेत ते. आणि त्याला परत म्हटलं की TV वरती एखादा मूवी बघ. नाही, मी इथे झोपून राहणार. मुद्दाम दाखवतोय की मी किती सॅड आहे. मला हे बघा, चोर पकडला गेलाय. मुद्दाम दाखवतोय की मी किती सॅड आहे. माझी बायको चालली तर. चल मी जाते मग, आता लेट झाला नाही तर पोरी मारतील मला. दे विल किल मी. जा, बरोबर जा, आणि काळजी घेशील. बरोबर? येस. ठीक आहे, सीट बेल्ट लावून जाशील. ओके, बाय. ओके, तर हा होता व्हिडिओचा फन पार्ट, जी माझी रिअल व्लॉगिंग असते ती. आणि आता आपण वळूया रुटीन व्हिडिओकडे. तर ना, आपल्याकडे सण असेल किंवा कुठले पाहुणे येणार असेल तर आपली सगळ्यात मोठी प्रिपरेशन जी आहे ते घर क्लीन करणं. बाकी घर तर आपण क्लीन पूर्ण करून घेतो, पण ना किचन क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं. स्पेशली जर तुम्ही सणाच्या दिवशी नैवेद्य दाखवणार असेल तर असं म्हणतात की मा अन्नपूर्णा, मा लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छ किचन असेल. तर नेहमी आधी किचन स्वच्छ करून त्यानंतर मग आपण सणाच्या स्वयंपाकाला लागू शकतो. तर हे किचन मी ना आंघोळीच्या आधी सगळं क्लीन करून घेते आहे. त्यानंतर आंघोळ झाल्यावरती फक्त एक कापड मारून घेईल, कारण आंघोळ झाल्यावरती आपण नैवेद्याचं ताट बनवणार आहे. आणि तुम्ही बघा किती घाण निघते. हे दर वीकला मी क्लीन करते, पण ती जी आपली तडका वगैरे दिल्यावर जे उडते ना, त्याची तेवढी घाण असतेच किचन मध्ये. आता बघा किती मेसी किचन दिसतंय. तर मी पटापट पूर्ण किचन क्लीन करून घेते. मला तुम्हाला एक सांगायचंय की जर तुम्हाला माझ्या हॉब आणि चिमणीचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला जेव्हा मी माझ्या किचन टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं होतं की कसं आपण 6 महिने वर्षभरापूर्वी जर आपल्याला किचन मध्ये
कॅबिनेट्स बनवायचे असेल, नवीन किचन बनवायची असेल, तर कशी प्रिपरेशन करावी लागते त्यासाठी मी त्या व्हिडिओची लिंक देऊन देईल जर नसेल बघितला तर. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच आपल्या मंडळींनी कमेंट केली होती की हॉब आणि चिमणीचा रिव्ह्यू दे, डिफिकल्ट आहे का यूज करणं. तुम्हाला ते पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनला सांगा, मी तो व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. कारण मला खूप जास्त डिफिकल्टी झाल्या होत्या परफेक्ट हॉब आणि परफेक्ट चिमणी शोधण्यामध्ये. जर तुम्हाला वाटत असेल की उद्या सकाळी मला खूप पटापट कामं करायची आहे, खूप उशीर होईल, तर हे सगळं क्लिनिंग जे आहे ना आपण रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा करून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी ऑलरेडी खूप हेक्टिक होऊन जातं, तर त्या दिवशी आपण आरामात करू शकतो. बघा आता किचन एकदम माझी क्लीन झालेली आहे. आता मी आंघोळ करून पूजा सुद्धा करून घेतलेली आहे. कारण 12 वाजेच्या आधी पूजा व्हावी सणाच्या दिवशी असं माझं असतं. रांगोळी सुद्धा काढून घेतलेली आहे आणि आता आपण पुढच्या कामाकडे बघू. हॅलो एव्हरीवन. तर माझा आजचा मेनू खूपच सिंपल आहे. पहिल्या दिवशी जर आपण डिसाईड करून ठेवलं की आपल्याला उद्याच्या सणाच्या दिवशी किंवा पाहुणे येणार आहे त्या दिवशी काय बनवायचं आहे, तर खूप इझी होऊन जातं. त्याच्या रिगार्डिंग आपण काही प्रिपरेशन सुद्धा करून ठेवू शकतो. जसं आता उद्या महाशिवरात्री आहे, तर तुम्ही जर आजच त्याची तयारी करून ठेवली, म्हणजे जसं पूजेचं काही सामान आणायचं असेल, फराळासाठी काही गोष्टी आणायच्या असेल, तर तुम्हाला खूप इझी जाते. इव्हन परवाच्या दिवशी जेव्हा आपल्याला उपवास सोडायचा आहे त्या दिवशी काय मेनू असेल त्याची प्रिपरेशन तुम्ही करून ठेवली, त्याला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही घेऊन आले, तर आपल्याला ना खूप इझी होतं. आणि मी तसंच करते. म्हणजे मी आज जाईल आणि सगळ्या गोष्टी घेऊन येईल. इव्हन पूजेचं सामान सुद्धा मी आजच घेऊन येते. म्हणजे उद्या मी सकाळी निवांत लवकरात लवकर पूजा वगैरे आटपू शकते. सो मी नेहमी काय करते, जेव्हाही मला नैवेद्य बनवायचा असेल किंवा घरगुती जेव्हा आपला स्वयंपाक असतो, ज्या पदार्थाला मला जास्त वेळ लागणार आहे तो पदार्थ मी आधी बनवून घेते. म्हणजे आपला वेळ वाचतो. तो पदार्थ एका गॅसवर शिजत असतो आणि दुसऱ्या गॅसवरती आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. आज मी बटाटा आणि मटरची भाजी बनवून घेणार आहे. या भाजीला थोडं तुम्हाला अजून चांगलं फॅन्सी बनवायचं असेल तर तुम्ही बटाट्याऐवजी पनीर सुद्धा वापरू शकता. आणि मटर तर आहेच. मटर ना मी आता बघा उन्हाळा येतोय तर मटर मी फ्रोझन करून ठेवते. एकदम सिंपल स्टेप आहे आणि मग आपण वर्षभर सुद्धा ते वापरू शकतो. ही भाजी सिंपल आहे. तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर लसण, अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आहे. कांदा टोमॅटो टाकायचा आहे आणि आपले घरगुती जे मसाले असतात ते टाकायचे. पनीर घेत असाल तर पनीर आणि मटर किंवा आलू घेत असाल तर आलू आणि मटर. मी एक सजेस्ट करेल, जर तुम्ही पनीर घेत असाल ना तर टोमॅटोची पेस्ट करून टाका. आलूच्या भाजीमध्ये टोमॅटो चिरून टाकला तरी चालतो. थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि कुकरला 2 शिट्ट्या येऊ द्यायचा. आपली भाजी खूप लवकर रेडी होते. थोडासा गूळ नक्की टाका, विसरू नका. त्यानंतर मी इथे जिरा राईस सुद्धा बनवून घेते. जिरा राईसच्या ऐवजी तुम्ही पुलाव सुद्धा बनवू शकता. तर छान मी सगळे खडे मसाले टाकून हा जिरा राईस बनवते आहे. सिंपल जिरा राईसला तुम्हाला जर थोडा पुलाव टाईप बनवायचं असेल तर थोडेसे मटरचे दाणे, आलू किंवा फुलकोबी त्याच्यामध्ये टाकून घ्या आणि छान असा फॅन्सी पुलाव तुमचा रेडी होईल. आणि सोबत पनीरच्या भाजीचं तर मी सांगितलंच. मागच्या गॅसवरती मी दूध आटळल्यावर ठेवलेलं आहे. फक्त अर्धा लिटर दुधाचीच मी बासुंदी बनवून घेते आहे. तुम्ही श्रीखंड सुद्धा बनवू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या घरात जे आवडते. कधी पुरणपोळी करायची गरज पडते कुठल्या सणांना, तर त्या प्रकारे तुम्ही त्याची प्रिपरेशन म्हणजे पुरण पहिल्याच दिवशी बनवून ठेवू शकता. त्यानंतर आता मी इथे कणिक सुद्धा मळून घेते. आज कणिकमध्ये मी ना थोडंसं ओवा घातलेला आहे आणि मीठ. कारण आलूच्या भाजीसोबत ओव्याचा जर तुम्ही तेल लावून पराठा केला ना तर खूप टेस्टी लागते. मी आता ना पहिले कणिक छान मळून घेते. तोपर्यंत कणिक मुरेल आणि माझं सॅलड बनवणं तयार होऊन जाईल किंवा थोडे जे पसारे आहेत ते मी उचलून घेऊ शकते. तर अशा प्रकारे थोडीशी कामं मॅनेज केली ना तर स्वयंपाकाला काही जास्त उशीर लागत नाही. फक्त आपल्याला ना थोडंसं चतुराईने करून घ्याव्या लागतात गोष्टी. आणि आरती पण यानंतर करून मग देवाला नैवेद्य दाखवून मग आम्हालाही जेवण करायचं आहे. आपल्याकडे प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती असतात. मी असं म्हणत नाही मी असं केलं म्हणून तुम्ही तसंच करा. फक्त मी माझं एक रुटीन तुम्हाला शो केलंय की मी अशा प्रकारे गोष्टी मॅनेज करते. आता जो पोळ्यांसाठी मी तवा ठेवला त्याच तव्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले आणि ते बासुंदीमध्ये टाकून घेईल. म्हणजे एकाच भांड्यामध्ये आपले 2 कामं होऊन जातात. तोपर्यंत बासुंदी सुद्धा शिजते, राईस सुद्धा शिजतोय, कुकर सुद्धा होतोय माझा आणि एका बाजूला चपात्या. आता माझ्याकडे 4 शेगड्यांची गॅस आहे त्यामुळे ह्या गोष्टी लवकर होतात. पण समजा तुमच्याकडे 2 याची असेल, 3 याची असेल तर तुमच्या टाईमनुसार तुम्ही ह्या गोष्टी मॅनेज करून घ्या. कणिक मळतपर्यंत कुकर होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं ज्या गोष्टी आहेत, कामं
आहेत त्या पटापट करून घेऊ शकता। त्यानंतर आहे ना मी चपात्या छान तेलाच्या त्रिकोणी आज चपात्या करून घेते, कारण या आलूच्या भाजी सोबत खूप टेस्टी लागतात। सिंपल भाजी आहे पण खूप टेस्टी बनते ही भाजी। तर पराठे सुद्धा इथे सगळे बनवून घेते। बासुंदीमध्ये साखर न वापरता गुळाची बासुंदी बनवून घेते आहे। जनरली मी गुळ वापरते, तुम्हाला माहीतच आहे। तर बासुंदीची गॅस मी बंद केली, बासुंदी एकदम कोमट होऊ दिली, गरम नको, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुळाची पावडर घालून घेतली आणि मिक्स करून घेतलं। झाकण ठेवून द्यायचं, गुळ आपोआप मेल्ट होतो। तर इथे कुकर सुद्धा होऊन गेलेला आहे। भाजी बघा काय लटपटीत, झणझणीत आणि टेस्टी अशी भाजी दिसते आहे। तुम्ही ट्राय करा ही भाजी, इव्हन तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ट्राय करू शकता। पाणी थोडं कमी घालून ड्राय बनवू शकता हिला। कोथिंबीर टाकलेली आहे। स्वयंपाक झाला की आधी मी सगळी किचन क्लीन करून घेतली, नैवेद्याचं ताट काढलं, आरती सुद्धा माझी झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता आमची सुद्धा ताट मी वाढून घेतलेलं आहे आणि किती सुंदर हे ताट आजचं दिसतंय। तर चला आपण पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।